नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. आपण रोज कम्प्युटरवर काम करतो, गेम खेळतो किंवा असाइनमेंट्स बनवतो, बरोबर? पण ज्या दोन गोष्टींशिवाय आपला कम्प्युटर पूर्णपणे अपूर्ण आहे, त्या म्हणजे आपला कीबोर्ड आणि माऊस. आपण अनेकदा त्यांना फक्त प्लास्टिकचे तुकडे समजतो, पण खरं सांगायचं तर ती अतिशय गुंतागुंतीची आणि प्रगत इंजिनिअरिंगची उत्तम उदाहरणे आहेत. आज आपण या डिजिटल कॅनव्हासची संपूर्ण उत्क्रांती अगदी मुळापासून उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या भारी प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या सेशनची रूपरेषा अगदी सोपी आहे. 1. डिजिटल कॅनव्हासची व्याख्या. 2. कीबोर्ड आर्किटेक्चरची उत्क्रांती. 3. आधुनिक कीबोर्ड तंत्रज्ञान. 4. माऊसची उत्क्रांती. आणि शेवटी 5. आधुनिक वर्कस्पेस सेटअप. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, डिजिटल कॅनव्हासची व्याख्या आणि इनपुट डिव्हाइसेसची ओळख. कोणतीही गुंतागुंतीची सिस्टीम समजून घ्यायची असेल तर त्याचा पाया पक्का असायला हवा. कीबोर्डची ही एक अत्यंत अचूक आणि तांत्रिक व्याख्या आहे. एक असं आयताकृती इनपुट डिव्हाइस ज्यामध्ये संवादासाठी आवश्यक असलेली सर्व अक्षरे, अंक, विशिष्ट चिन्हे आणि थेट सूचना देण्यासाठी फंक्शन कीज असतात. हाच आपला कॉम्प्युटरसोबतचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. आता माऊसच्या व्याख्येवर थोडं लक्ष द्या. द्विमितीय हालचाल म्हणजेच 2 डायमेन्शनल किंवा 2D मोशन. हे खरं तर एक अतिशय महत्त्वाचं तांत्रिक आणि गणितीय तत्त्व आहे. माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे, जे एक्स आणि वाय अक्षांवर म्हणजेच आडव्या आणि उभ्या दिशेने होणाऱ्या हालचालीला अचूकपणे टिपतं आणि ती माहिती क्षणार्धात कम्प्युटरला पाठवतं. आता हे जे समोर दिसतंय ना, ते वणकर कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक्रमातले एक उत्तम उदाहरण आहे. हे दर्शवतं की कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात अशाच मूलभूत प्रशिक्षणातून होते. टायपिंगचा सराव आणि या उपकरणांची योग्य ओळख हाच आपल्या डिजिटल प्रवासाचा पाया असतो. वळूया दुसऱ्या विभागाकडे, कीबोर्ड आर्किटेक्चरशी उत्क्रांती. 84 कीजपासून ते अगदी व्हर्च्युअल टचपर्यंतचा प्रवास. इतिहासात डोकावून पाहिलं तर मज्जा येते. टाईमलाईनवर स्पष्ट दिसतंय की पहिल्या पिढीच्या कीबोर्डवर फक्त 84 कीज होत्या. विचार करा, आजच्या तुलनेत किती कमी. मग गरजेनुसार प्रगती झाली आणि लेगसी एरामध्ये 101 कीज असलेला स्टँडर्ड कीबोर्ड आला, ज्यात विंडोज की नव्हती. आणि आज आपण जो आधुनिक कीबोर्ड वापरतो, जो विशेषतः विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठी बनवला आहे, त्यात 104 किंवा 105 कीज असतात. एका साध्या टाईपरायटरमधून हे कसं विकसित झालं हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. आता गंमत बघा, फक्त बटणांची संख्याच नाही वाढली, तर आतलं इंजिनिअरिंगही पूर्णपणे बदललंय. पहिल्या आवृत्तीत ते मोठा क्लिक क्लॅक आवाज करणारे मेकॅनिकल स्विचेस होते. त्यानंतर रबरी डोम तंत्रज्ञान आलं, जे बोटांना थोडं मऊ वाटायचं. तिसरी आणि चौथी पायरी म्हणजे मेम्ब्रेन आणि फ्लेक्सिबल तंत्रज्ञान, ज्यामुळे कीबोर्ड अगदी सायलेंट म्हणजे शांत झाले. आणि आजची 5वी आवृत्ती तर विचारण्यापलीकडे आहे. आपल्या स्मार्टफोनवर दिसणारा व्हर्च्युअल कीबोर्ड, जिथे भौतिक बटणे पूर्णपणे गायबच झाली आहेत. हे व्हिज्युअल इन्फोग्राफिक अत्यंत भारी पद्धतीने दाखवतं की एका बाजूला बटनांची संख्या कशी वाढत गेली आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्यांचं अंतर्गत इंजिनिअरिंग कसं बदलत गेलं. लेआउट आणि आर्किटेक्चर या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर कशा विकसित झाल्या याचं हे एक परफेक्ट उदाहरण आहे. आता आपण तिसऱ्या विभागात प्रवेश करत आहोत, आधुनिक कीबोर्ड तंत्रज्ञान. चला आजचं अत्याधुनिक इंजिनिअरिंग समजून घेऊया. जुन्या काळातील विकास पाहिल्यानंतर आता आपण आजच्या आधुनिक युगात आलो आहोत. आजच्या प्रगत कीबोर्ड तंत्रज्ञानाचे 3 मुख्य स्तंभ आहेत: हॉट स्वॅपेबल तंत्रज्ञान, ऑप्टिकल स्विचेस आणि स्मार्ट फीचर्स. हे तिन्ही घटक आजच्या टेक उत्साही विद्यार्थ्यांसाठी आणि प्रोफेशनल्ससाठी खरे गेम चेंजर ठरले आहेत. चला एकेकाची मस्तपैकी माहिती घेऊया. सर्वात आधी येतं हॉट स्वॅपेबल तंत्रज्ञान. याचा अर्थ असा की कीबोर्डचे स्विचेस कोणत्याही सोल्डरिंगशिवाय थेट काढता आणि बदलता येतात. एखादं बटन खराब झालं, नो प्रॉब्लेम, पूर्ण कीबोर्ड टाकून द्यायची गरज नाही, फक्त तो एक स्विच बदला. यामुळे टॅक्टाईल, क्लिकी किंवा लिनियर अशा वेगवेगळ्या स्विचेसचा अनुभव घेता येतो आणि कीबोर्डचं आयुष्यही अनेक पटींनी वाढतं. हे खरंच जबरदस्त हार्डवेअर कस्टमायझेशन आहे. दुसरी मोठी क्रांती म्हणजे ऑप्टिकल स्विचेस. जुन्या कीबोर्ड्समध्ये 2 धातू एकमेकांना स्पर्श करून सिग्नल पाठवायचे, पण ऑप्टिकल स्विचेस चक्क प्रकाशाचा म्हणजे लाईटचा वापर करतात. बटन दाबलं की प्रकाशाचा किरण कट होतो आणि लगेच कम्प्युटरला सिग्नल मिळतो.
प्रकाशाच्या वेगामुळे हे अतिशय जलद काम करतं. यात कोणतंही भौतिक घर्षण नसल्यामुळे झीज होत नाही, शिवाय हे धूळ आणि पाण्यापासून एकदम सुरक्षित असतात. आजकाल केबलचा गुंता कोणालाच आवडत नाही, बरोबर? त्यामुळे वायरलेस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञान खूपच गरजेचं ठरलंय. आजच्या गेमिंग कीबोर्ड्समध्ये लो लेटन्सी वायरलेस तंत्रज्ञान असतं, ज्यामुळे रिस्पॉन्समध्ये कसलाही विलंब होत नाही. ब्लूटूथ 5.0च्या मदतीने आपण एकाच वेळी लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोनला आपला कीबोर्ड कनेक्ट करू शकतो. आणि दीर्घ बॅटरी लाईफमुळे चार्जिंगचं टेन्शनही गायब झालंय. सतत टायपिंग केल्यावर हाताला त्रास होऊ नये म्हणून आता एर्गोनॉमिक डिझाईन झाले आहेत. यामध्ये कीबोर्डचे 2 भाग केलेले असतात आणि मनगटासाठी कुशन असतं. तसंच आता 100% मोठ्या आकाराचे कीबोर्ड वापरण्याऐवजी 60 ते 75% आकाराचे कॉम्पॅक्ट कीबोर्ड वापरण्याचा ट्रेंड आहे. यामुळे टेबलवर माऊस फिरवण्यासाठी मोठी जागा मिळते आणि प्रवासात सोबत न्यायला ते अगदी सोयीस्कर असतात. आधुनिक कीबोर्डचं विश्लेषण या स्मार्ट फीचर्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आता प्रत्येक बटनाखाली स्वतंत्र RGB लाइटिंग असते, जी आपण स्वतः कंट्रोल करू शकतो. मॅक्रो प्रोग्रामिंगमुळे एकाच बटनावर अनेक कमांड सेट करता येतात. काही प्रगत कीबोर्ड्समध्ये तर चक्क स्वतःचे छोटे OLED डिस्प्ले आणि व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासाठी मेटलचे नॉबसुद्धा असतात. ही उपकरणं आता खऱ्या अर्थाने एक आधुनिक कमांड सेंटर बनली आहेत. वळूया विभाग 4 कडे. माऊसची उत्क्रांती. मेकॅनिकल बॉल्सपासून ते अचूक प्रिसिजन लेझर्सपर्यंत. कीबोर्डबद्दल आपण भरपूर माहिती घेतली, पण या जोडीतील दुसरा खास मित्र म्हणजे आपला माऊस. ही तुलना बघितल्यावर जाणवेल की हा तांत्रिक बदल किती मोठा होता. जुन्या मेकॅनिकल माऊसमध्ये खाली एक जड रबरी बॉल असायचा. तो सतत अडकायचा आणि त्याला रोज साफ करावं लागायचं. गुळगुळीत पृष्ठभागावर तर तो चालायचाच नाही. पण आजच्या ऑप्टिकल माऊसने गेमच बदलून टाकला. यात फिरणारा कोणताही भाग नसतो, ते पूर्णपणे प्रकाशावर काम करतात आणि त्यामुळे ते कोणत्याही पृष्ठभागावर अत्यंत अचूकतेने चालतात. इथे आपण जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानातला फरक अगदी समोर डोळ्यांनी पाहू शकतो. गुंतागुंतीच्या केबल्स आणि सतत साफ करावे लागणाऱ्या जुन्या उपकरणांकडून आपण आता अत्यंत अचूक, वायरलेस आणि हाताला आराम देणाऱ्या आधुनिक ऑप्टिकल उपकरणांकडे यशस्वीरित्या आलो आहोत. आता शेवटचा आणि 5वा विभाग, आधुनिक वर्कस्पेस सेटअप, जिथे हे सगळं तंत्रज्ञान एकत्र येतं. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आजचे माऊस केवळ ऑप्टिकल राहिलेले नाहीत. आता चक्क 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हाताच्या आकारानुसार कस्टम माऊस डिझाईन केले जात आहेत. अल्ट्रा हाय पोलिंग रेट्समुळे माऊस आणि कॉम्प्युटरमधल्या संवादाचा वेग सेकंदाच्या 1000व्या हिश्शाहूनही कमी झालाय. अत्यंत अचूक सेन्सर्स, हाताला न थकवणारे एर्गोनॉमिक डिझाईन आणि दीर्घ बॅटरी लाईफ यामुळे कामाचा आणि गेमिंगचा परफॉर्मन्स एकदम नेक्स्ट लेव्हलला जातो. 2024चा एक परिपूर्ण वर्कस्पेस सेटअप असा दिसतो. एर्गोनॉमिक डिझाईनमुळे आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते. वायरलेस स्वातंत्र्यामुळे टेबलवर कसलाही गोंधळ उरत नाही. कॉम्पॅक्ट लेआउटमुळे जागा वाचते आणि अचूक माऊस सेन्सर्समुळे आपल्याला सर्वोत्तम गती मिळते. हे सगळे घटक एकत्र येऊन एक अत्यंत उत्पादक, स्वच्छ आणि सुंदर डिजिटल वातावरण तयार करतात. ही केवळ माहिती नाही, तर स्वतःला अपग्रेड करण्याची एक संधी आहे. आपण फक्त सॉफ्टवेअर नाही, तर हार्डवेअरचंही महत्त्व समजून घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण असं योग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, तेव्हा आपल्या कामाची गती, अचूकता आणि एकूणच कार्यक्षमता नक्कीच दुप्पट होते. आणि याच विचारासोबत आपण आजचं हे एक्सप्लेनर थांबवणार आहोत. पण जाता जाता जरा विचार करा. एकेकाळी मोठा आवाज करणारे कीबोर्ड आणि जड बॉल असलेले माऊस आपण वापरत होतो. आज आपण प्रकाशाच्या वेगाने काम करणारे वायरलेस आणि व्हर्च्युअल डिव्हायसेस वापरतोय. तर मग विचार करा, येणाऱ्या 10 वर्षांत म्हणजेच 2034मध्ये आपले हे डिजिटल कॅनव्हास कसे असतील? आपण हवेत नुसते हात हलवून कम्प्युटर चालवू का? की ही भौतिक उपकरणे कायमचीच नाहीशी होतील? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक एक्सप्लेनर सोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.